8 मुलांचा बळी देणार आहे. अरे स्वतःचं आयुष्य बी पणाला लावलं त्यांनी. कौतुक आहे त्यांचं, लय कौतुक आहे. आणि त्यासाठी मोठी शिक्षा बी भोगली. चेतीन सकुला आम्ही आमच्या गावातून हाकलून दिलंय. पर सुंब जळाला तरी पीळ सुटत नाही. आल्यात की नाही इथं? आल्या बरोबर डाव्यात इथं. सांग इथं का आल्या? इथं आल्या तर आल्या, सासरला का आल्या? हा? स्वतःच्या फायद्यासाठी आल्या है ना? बोले बोल, तुझ्या सासऱ्यानं दिलेलं डबोल शोधायास तू सासरी आली की नाही? बोल, खरं खरं सांग. जे शोधत होतीस ते सापडलंय का नाही? म्हणून तर कालपासून एवढ्या आनंदात आहेस तू. सापडलं ना? सापडलं ना? नाही नाही बोल ना. हा? ते बघ्या याच्या मानेवरनं फिरवून बोल. त्याला मारू नका. आणि मला काही सापडलं नाही. सापडलं असतं तर आणून दिलं असतं ना तुम्हाला. नाही सापडली. मग तरी बी एवढी खुश का दिसत होती तू? आता काय सांगू तुम्हाला. माझ्या विठुरायाची शपथ, मला असं काही मिळालं नाही ज्यात तुम्हाला रस असेल. उलट मला बळ मिळालंय, ऊर्जा मिळाली, चैतन्य मिळाले. आणि चरट लावू नका. हे मिळालं ते मिळालं, ऊर्जा मिळाली. अरे जे मिळायचं ते मिळालं का नाही? ती शोध ना, ती शोध. तुझ्या सासऱ्यानं एवढ्या प्रेमानं, एवढ्या विश्वासानं ते डबूला तुझ्या जवळ दिलं होतं. मग ते गाळ कसं झालं? मला पाहिजे, मला ते कागूत पाहिजे, कळलं ना? आणि या वेळेला मी असा तसा सोडणार नाही तुला. असे छोटे 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 तुकडे करीन तुझे. आणि त्या दिगूचे बी. मला कागूत पाहिजे ते. काही बी झालं तरी लवकरात लवकर शोध. आहो आहो हाक मारली म्हणून गरकन फिरलात ना? दुसऱ्या कोणीतरी आहो हाक मारणं अपेक्षित होतं का? हे उगाच काहीतरी बोलू नकोस. सावकार, माझ्या प्रेमात अशी काय उणीव राहिली की तुमच्या काळजाच्या तारा छेडल्याच जात नाही? हे काय करतेस? कानात कशाला ठेवायचंय? हाताला अत्तर लावलंयस ना. आता काय अत्तराचा फाया लावून मी पिढीवर बसू? त्यात काय झालं सावकार? तुम्ही सावकार आहात आणि हे दिवसच आहेत तुमचे हौस करण्याचे. आणि मी शिकवेन बरं तुम्हाला सगळा रुबाब. पण सावकार, माझ्याशी असं तुसडेपणाने नका ना वागू सावकार. असं काय करता? कारण हे असले प्रकार मला अजिबात आवडत नाहीत. आणि जे मला आवडत नाही तेच करण्याचा तुझा हट्ट असतो. कधी देवाचं नाव तोंडात नाही, कधी कुठल्या कामाला हात लावायचा नाही. आपलं उद्दिष्ट येऊन जाऊन एकच, बाकी काही नाही. मी काय त्या सकूसारखी वागायला हवीये का यांना? नकळतपणे तेच सुचवतायत. तिची तुलना माझ्याशी का करतायत? म्हणजे अजूनही त्यांच्या मनात ती सकूच आहे. नतद्रष्ट मेली. काय काय करू? काय करू मी त्या सकूचं?
खलबत्त्यात कुटू की चुलीत ढकलून देऊ? मेली अजूनही माझ्या मानगुटीवर अशी बसली की पिच्छाच सोडत नाहीये माझा. काहीच माझ्या मनासारखं होत नाहीये. सावकारांनी सुद्धा माझ्याशी लग्न केलं ते तिला जळवण्यासाठी. काहीतरी करायला हवं, काहीतरी पाऊल उचलायलाच हवं. भाऊजी, अहो एवढी जळमट घेऊन कुठून येत आहे? अहो ठेवणीतल्या खोलीत गेलेलो. सगळ्या ठेवणीतल्या गोष्टी तिकडेच असतात ना. आता आईला श्रावणात एक एक गोष्ट लागेल, तेच सगळं बघून ठेवत होतो. नाही म्हणजे आयत्या वेळेला घोळ नको. ठेवणीतली खोली, ते कागद तिथे तर नसतील. मी इथे बघितलंच नाही. बघू का? बघतेच. नाही नाही, असं घाबरून चालणार नाही. मला ते कागद शोधायलाच हवे. एवढं काय सांगायचंय? अगं बाबा बाहेर आहेत ना, त्यांच्यासमोर कसं बोलायचं? बरं बरं, हे बघ, आता आत आलोय ना आपण. आता सांग बघू पटकन काय ते. माणिक, अगं घर सोडून नाही ना आलीयस तू? आणि ही अशी का दिसतीयस? हे बघ बाळा, असं निघून नाही यायचं. आता तुझं लग्न झालंय की नाही, आता तुला त्याच घरात नांदावं लागेल. काय तेच तर सांगते. त्या दिवशी अचानक लग्न करून आलो म्हणून बाबा चिडले. पण आई, आमचं खरं लग्न झालंच नाहीये ग. अगं काय सांगतेस काय? अगं सगळ्या गावासमोरून बरातीसारखे आलात आणि आता म्हणतेस लग्नच झालं नाहीये? नाही नाही नाही, लग्न झालं नाहीये आणि लग्नानंतर जे होतं तेही झालं नाहीये. लग्नानंतर काय होतं? अगं आई, तुला काहीच कसं कळत नाही? नवरा बायको एक होतात ना, आम्ही तेही झालो नाही होत. माणिक, अगं हे काय सांगतेस तू मला एकावर एक? नीट ऐक. आम्ही पूर्वी जसे होतो तसेच होत. लग्न नाही, काही नाही. सावकार माझ्या अंगाला स्पर्श सुद्धा करत नाहीत ग. मला गर्व होता ना. खोटं का असे ना, लग्न झालंय म्हटल्यावर सावकार माझ्या जवळ येतील आणि मग मी त्यांना खरं लग्न करायला भाग पाडेन. माणिक, पण मी अजून कुमारिकाच आहे, सौभाग्यवती झालेच नाहीये. आता ना मला माझा पराभव झाल्यासारखा वाटतो ग आई. थांब थांब माणिक, मला ना जरा जरा विचार करू दे. अगं गावात आणि यांच्या डोक्यात हे लग्न इतकं पक्क झालंय की आता तुला तिथून माघारी येताच येणार नाहीये. माणिक, अगं आता तुझ्या समोर पर्याय नाहीये. तुला आता त्याच घरात नांदावं लागेल. अगं पण कसं? सावकार हे लग्न खोटं आहे हेच धरून बसलेत. अगं त्यांच्या ह्याच धारणेला विरघळवायला हवं ना. आणि त्यासाठी तुझ्या सौंदर्याचा उपयोग करायला हवा. पण आई, हे बघ, तू इथून त्या घरी राहायला का गेली होतीस? मला तुझं वाक्य अगदी स्पष्ट आठवतंय की ती तुळसा म्हणजे आताची ती सखू, ती तरुण आहे आणि आगीजवळ लोणी ठेवलं की लोणी वितळणारच. हो, मग तीच आग तुझ्यात नाहीये का? अगं त्या सखूपेक्षा जास्तच आहे. अगं पण नाही उपयोग होत आहे ना त्याचा. हे बघ माझा ऐक, ये.
इथे बस. तुम्ही दोघं जण कुठेतरी दुसरीकडे जा, वेगळ्या वातावरणात. अगं सावकार त्या घरामध्ये दबावाखाली असतील आणि ती सखू ती समोरच असते. तुम्ही वेगळ्या ठिकाणी जा, दोघेच. आणि तिथे सावकारांना तुझ्या आगीत विरघळवून टाक, की मग खऱ्या लग्नाला तयार होतीलच. बाहेर कसं आणि कुठे जाणार? ती मी पाहते. इकडे चल. स्वतःला समजावून सांग की हे सौंदर्य फक्त आरशात बघण्यासाठी नाहीये, त्याचा उपयोग कर. मला थोडासा वेळ दे, मी तुम्हा दोघांना एकत्र येण्याची संधी निर्माण करते. कोण आहे? कोण आहे आत खोलीत? मालक, मी आहे. कळलं. काय सुरू काय असतं ग तुझं? आणि इथे या खोलीत काय काम आहे? काय शोधत काय असतेस तू? मालक अहो, माझं ना काही सामान ज्यात उमाईचं लुगडं होतं आणि पण काय काय होतं ते सापडतच नाहीये, म्हणून मी जरा. नको शोधू नको, काहीही मिळणार नाहीये तुला. कारण तुझं होतं नव्हतं ते मी सगळं जाळून टाकलंय, सगळं. पण त्रास या गोष्टीचा होतो ना की आठवणी जाळून नष्ट करता येत नाहीत का? उलट त्या मलाच जाळतायत. अगं मामी, तू कुठे होतीस? तुला घरभर शोधलं. चल आता आपण खेळूया. हल्ली तू माझ्यासोबत खेळतच नाहीयेस, नुसती काम करत राहतेस. चल आता आपण खेळायचं या. चल. शंभू थांब जरा. ही तुझी मामी नाहीये, दासी आहे दासी. हे कळलं नाहीये का तुला अजून? दासीने फक्त काम करायची असतात. ए दासी, बस खाली बस. माझ्या पायातलं जोडवं निघतंय ते घट्ट कर. ऐ ग, अगं नीट कर ना. नाजूक आहे मी. मुद्दामून धसमुसळेपणा करून मला इजा करायला बघतेस का? चल आत खोलीत चल. 100 कामं पडलीत. इतकी सहजासहजी सुटका होणार नाही तुझी. चांगली रगडून घेणार आहे तुला. चल.
आली. मालकीनबाईंना भेटून येते. काय ग माने, मामीला मुद्दामून काम सांगतेस. आता बघच मी काय करतो ते. मालकीनबाई, काय झालं? तोंड पाडून आलीस? काय झालं बोल. अगं अशी मक्खासारखी उभी काय राहिलीस? बोल ना काय झालं ते. ये अशी पुढे ये. सासूबाई, ए मालकीनबाई, तुम्ही ते कागद शोधायला सांगितले होते. त्याचं काय? अहो ते कागद मालकांनी जाळून टाकले हो. आता ते कागद आपल्याला कसे सापडणार? नाही म्हणजे त्यांनी माझ्या सगळ्या गोष्टी जाळून टाकल्यात. उमाईचं लुगडंही सापडत नाहीये मला. अगं हे नकटे, दिगून त्या रात्री जे कागद जाळले ना तेच मी वाचवले. पण तू दिगूला त्या कागदाबद्दल काही सांगितलं नाहीस ना? नाही. हे बघ, कान देऊन ऐक. बाबाजी महाराजांचा आदेश आहे. त्या कागदाबद्दल कुणाला काहीही कळायला नको. आणि खास करून दिगूला जर समजला ना तर त्याच्या जीवावर संकट येईल. जीवावर संकट येईल. समजतंय ना तुला? हो हो. नाही नाही, मी कोणाला काहीही सांगणार नाही. हो पण आता त्या कागदांचा आपण पण ते कसे मिळवायचे ना ते तुझं तू बघ. आठवड्यात जे कागद होते ना ते मी जपले. पण त्यातून तू जे लपून ठेवलेस ना कागद ते आम्हाला मिळायलाच पाहिजेत. हो नाही हो, मी कशाला. ए माझ्याशी हुशारी करायची नाही हा. मला काय दूधकोळी समजतेस का की अक्कल गहाण ठेवली मी? त्या वाडातले काहीच कागद नाहीसे झालेत. तूच केलीस, मुद्दाम केलीस आणि तूच लपून ठेवलेस. मला सगळं ठाऊक आहे. जळून गेले तसं म्हणून माझ्या तोंडाला पानं पुसू नकोस हा. मुकाटानं ते सगळे कागद माझ्याकडे दे. अहो मालकीनबाई, पण मी ते शोध शोध. नाहीतर गाठ बाबाजी महाराजांची आहे, लक्षात ठेव. निखारा आठवतोय ना? मी शपथ घेऊन सांगते, मी कागद शोधून आणेन. मग शोध, कागद शोध. ए उगाच घाबरल्याचं नाटक नको करूस. आता येऊ दे त्या लब्बाड माणिकला. अशी दोरीवर केली की ठपकन तोंडावर पडेल. चांगली फजिती होईल. मामीशी खूप वाईट वागतेस काय? आता थांब, तुला पाडतोच.